आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। कोकणाला जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी दिवसभर रांगेत। आज एसटी महामंडळाकडून 194 गाड्या सोडण्यात येणार होत्या, मात्र अनेक गाड्या प्रलंबित। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह। गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल व्हायला सुरुवात। कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनला मोठी गर्दी। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील खेडच्या भरडे पुलावर मोठी वाहतूक कोंडी। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल। सकाळपासून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जायला निघाले। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची दिवा स्टेशनवर गर्दी। मुंबई आणि ठाण्यातील चाकरमान्यांची दिवा स्टेशनवर मोठी गर्दी। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा। गणेशोत्सव कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा। तर 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान असणार ही टोल माफी। गणेशोत्सवानिमित्त भाजप नेते संजय उपाध्याय यांनी 50 बसेस कोकणात पाठवल्या। कोकणवासी बांधवांना गणेशोत्सवानिमित्त 50 लालपरींची व्यवस्था। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील बोगद्याची दुसरी लेन सुरू। 2 स्वतंत्र लेन सुरू झाल्याने चाकरमान्यांचा प्रवास सुखकर। गोंदिया जिल्ह्यात 425 गावात एक गाव एक गणपती योजना। तर घरोघरी 5593 मूर्तीची प्रतिष्ठापना होणार। शांतता सुव्यवस्थेसाठी शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त। पुण्यातील रांजणगावात अष्टविनायक महागणपतीचा भाद्रपद यात्रा उत्सव सुरू। यात्रा उत्सव काळात भाविकांना चरण स्पर्श करून दर्शन घेता येणार। नाशिकच्या बाजारात राम मंदिराची गणेश मूर्ती आकर्षणाचं केंद्रबिंदू। नागरिकांकडूनही राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या गणेश मूर्तींची मागणी।